भारतातील सर्वात स्वच्छ, सुनियोजित आणि विशेषतः सेवाभावाच्या तत्वावर चालणाऱ्या संस्थानांमध्ये श्री गजानन महाराज संस्थानाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी मध्य प्रदेशात येणार असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। नमस्कार, मी स्नेहा प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ओंकारेश्वर येथील श्री गजानन महाराज संस्थान भक्त निवासाची संपूर्ण माहिती मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यापूर्वी ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे। या ममलेश्वर मंदिरापासून फक्त 500 मीटरच्या अंतरावर श्री गजानन महाराज भक्त निवास आहे। ओंकारेश्वर मधला मन मोहून टाकणारा सूर्योदय अनुभवला। चला तर मग मी आता तुम्हाला ओंकारेश्वर मधील या श्री गजानन महाराज भक्त निवासाची सफर घडवून आणते। सुरेख नक्षीकाम असलेल्या या भल्या मोठ्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर गजानन महाराज भक्त निवासाची स्वच्छंदी सफर सुरू होते। आपल्या स्वागतासाठी दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे रुबाबात उभी आहेत। सुरुवातीला भक्त निवास क्रमांक 1 लागतो। या ठिकाणी रूम बुकिंग करायचे कार्यालय आहे। रूम बुकिंग कार्यालयासमोरच श्री गजानन महाराजांचे सुंदरसे मंदिर आहे। शेगाव व्यतिरिक्त महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, देहू, आळंदी या देवस्थानांजवळ व मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे गजानन महाराज संस्थानाचे भक्त निवास आहे। या सर्व भक्त निवासांच्या आवारात एकसारखे संगमरवरी बांधकामाचे रेखीव नक्षीकामाचे गजानन महाराज मंदिर आहे। या भक्त निवासात सर्वत्र हिरवीगार झाडे व लॉन्स आहेत। इतक्या कडक उन्हाळ्यात देखील इथलं प्रत्येक झाड अगदी टवटवीत दिसत होतं, कारण इथला सेवक वर्ग दररोज नित्यनेमाने या झाडांची काळजी घेत असतात। लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या हयातीत मध्य प्रदेशातील इंदौर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अमूल्य योगदान दिले। त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून या भक्तनिवासामध्ये अहिल्याबाई होळकर यांची सुंदर मूर्ती स्थापन करण्यात आली आहे। हरिणांच्या रथावर विराजमान असलेल्या सुंदरशा श्रीकृष्णाची मूर्ती या ठिकाणी आहे। भक्तनिवास क्रमांक 1, 2, 3, 4 असे क्रमांक इथल्या इमारतींना देण्यात आले आहेत। चला तर मग आता मी तुम्हाला या भक्तनिवासामधील रूम्स दाखवते। सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ओंकारेश्वर मधील गजानन महाराज भक्त निवासामध्ये ऑनलाईन रूम बुकिंगची कोणतीही वेबसाईट नाहीये। या ठिकाणी प्रत्यक्षात येऊनच ऑफलाईन पद्धतीने रूम बुकिंग करावी लागते। काही लोक गजानन महाराज संस्थानाच्या नावाने खोटी वेबसाईट किंवा खोटे फोन नंबर सांगून ऑनलाईन बुकिंग फ्रॉड करत आहेत। त्यांना तुम्ही अजिबात बळी पडू नका व प्रत्यक्ष या ठिकाणी येऊनच रूम बुकिंग करा। पण रूम उपलब्ध आहेत की नाहीत याची चौकशी करण्यासाठी या भक्तनिवासाचा अधिकृत कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे, त्यावर कॉल करून तुम्ही चौकशी करू शकता। असा मोठा पॅसेज इथल्या भक्तनिवासाच्या प्रत्येक इमारतीमध्ये आहे। ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर व सेकंड फ्लोअर असे 2 मजल्यांचे हे भक्तनिवास आहे। या ठिकाणी लिफ्टची सोय नाहीये, त्यामुळे जर तुमच्यासोबत ज्येष्ठ नागरिक असतील तर ग्राउंड फ्लोअरचे रूम उपलब्ध असल्यास तुम्हाला ते दिले जातील। गुड फ्रायडेच्या वीकेंड दरम्यान आम्ही महाकाल व ओंकारेश्वर दर्शनाला गेलेलो। AC रूम सर्व फुल होते, त्यामुळे कूलरचा रूम आम्ही बुक केला। आपण पाहू शकता 4 बेड्स, उशा, चादर, फॅन, कूलर, आरसा व बॅग्स ठेवायला वुडन रॅक अशा सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असा हा कूलरचा रूम आहे। 4 बेड्सच्या या कूलर रूमचे 24 तासांचे रेट आहे फक्त 700 रुपये। तुम्हाला 1 दिवसापेक्षा जास्त दिवस इथे राहायचे असल्यास 24 तास पूर्ण झाल्यावर तुम्ही पुन्हा रूम रिन्यू करू शकता। हा आहे इथला नॉन AC रूम। या रूमचे 24 तासांचे भाडे आहे फक्त 550 रुपये। तसेच हा आहे इथला AC रूम।
2-3 लोकांसाठी AC रूमचे 24 तासांचे भाडे आहे फक्त 800 रुपये व 4-5 लोकांसाठी AC रूमचे भाडे आहे 950 रुपये. आमच्या रूमच्या खिडकीमधून गजानन महाराजांच्या मंदिराचे व संपूर्ण भक्त निवासाचे सुंदर दृश्य दिसत होते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या ठिकाणी रूमसाठी जर तुम्ही फॅमिलीसोबत आला असाल तर फॅमिलीमधील एकाचा ओरिजिनल आधार कार्ड दाखवून रूम बुकिंग करता येते. पण जर तुम्ही मित्रमैत्रिणींच्या ग्रुपसोबत आला असाल तर प्रत्येकाचे ओरिजिनल आधार कार्ड लागेल व मुली व मुलांना वेगवेगळा साधा रूम मिळू शकतो किंवा डॉर्मिटरी कॉमन हॉलमध्ये फक्त 60 रुपयांमध्ये तुम्ही राहू शकता. आता मी तुम्हाला या भक्तनिवासामधील प्रसादालय दाखवते. दररोज सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत नाश्ता, तसेच सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत जेवण व संध्याकाळी 7 ते 9:30 वाजेपर्यंत जेवणाची सोय या ठिकाणी असते. रात्री उशिरा आलेल्या खोलीधारकांसाठी रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत निशुल्क जेवणाची सोय या ठिकाणी असते. फक्त 10 रुपयांमध्ये पोहे, चहा, कॉफी व 18 रुपयांमध्ये उपमा व साबुदाणा खिचडी या ठिकाणी मिळते. तसेच आपण पाहू शकता जेवणासाठी वरण, भात, 2 प्रकारच्या भाज्या, फुलके, सॅलाड, लोणचे, शिरा अशी परिपूर्ण अनलिमिटेड चवदार बिना कांदा लसूणाची सात्विक थाळी या ठिकाणी मिळते. या अनलिमिटेड सात्विक थाळीची किंमत आहे फक्त 60 रुपये. इथला शिरा देखील साखर न वापरता गुळापासून बनवलेला असतो, त्यामुळे तो अधिक पौष्टिक व चवदार लागतो. फक्त 60 रुपयांमध्ये या कॉमन हॉलमध्ये तुम्ही राहू शकता. तसेच नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भक्तांसाठी अशी मोफत राहण्याची सोय या भक्तनिवासामध्ये आहे. मी आतापर्यंत स्नेहप्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री गजानन महाराज संस्थानाचे त्र्यंबकेश्वर, पंढरपूर व आता ओंकारेश्वर येथील भक्तनिवासाचे व्हिडिओज केले आहेत. या सर्व ठिकाणी मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, ती म्हणजे निखळ सेवाभाव वृत्तीने कार्य करणारे इथले सेवेकरी व या सर्व भक्तनिवासांचे अप्रतिम बांधकाम. या सुंदर इंटेरियरसाठी मी सर्व इंटेरियर डिझायनर्स, इंजिनियर्स, कामगार तसेच या भक्तनिवासांचे सौंदर्य जपण्यासाठी दररोज नित्यनेमाने कार्यरत असलेल्या सर्व सेवेकऱ्यांचे या व्हिडिओमार्फत मनपूर्वक आभार मानते. श्री गजानन महाराज म्हणजे मानवरूपातील देवच. त्यांच्या पवित्र दर्शनाने लोकांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली. साधेपणा, करुणा आणि चमत्कार यांचा संगम असलेल्या त्यांच्या जीवनातून भक्तांमध्ये भक्तिभाव व सेवाभाव जागृत झाला. महाराजांच्या समाधीस्थळी शेगावला दररोज हजारो लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. गजानन महाराज भक्तनिवासांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व भक्तनिवासे मंदिर, देवस्थानांच्या अगदी जवळ वॉकेबल डिस्टन्सवर आहेत, त्यामुळे सर्वांसाठी खूपच सोयीस्कर आहेत. गजानन महाराज संस्थानाचे सुंदर भक्तनिवास भारतातील सर्व प्रसिद्ध देवस्थानांजवळ बांधण्यात यावे अशी माझी व महाराजांच्या सर्वच भक्तांची इच्छा असेल. भक्तनिवासामध्ये जागोजागी लॉन्स व गार्डन्स आहेत. या ठिकाणी तुम्ही निवांत बसू शकता. अनेक लोक सकाळी लवकर या लॉन्सवर योगा व व्यायाम करत असतात. ओंकारेश्वर येथील गजानन महाराज संस्थान भक्तनिवासाशिवाय मी त्र्यंबकेश्वर व पंढरपूर येथील गजानन महाराज भक्तनिवासाचे व्हिडिओज स्नेहप्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत. त्या दोन्हीही व्हिडिओजला तुम्ही सर्वांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि आजच्या या व्हिडिओला देखील तुम्ही प्रचंड प्रतिसाद द्याल अशी मी आशा करते. या भक्तनिवासाबद्दल डिटेलमध्ये माहिती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती जरूर चेक करा. व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.